लगे कॅमेराला लगे गप. लोक विचारतात तू लाईव्ह स्ट्रीम मध्ये येत का ना, तर का लाईक करा, सबस्क्राईब चॅनलला करा, पोराला मध्ये पुरं घ्या. असे असे मध्ये तुला का नाही बोलायला, तर मग तू बोलस का ना, एक अभंग बोलायला बोलू. कधी नमस्कार मंडळी, मी आहे रोहित चिंद्रनकर आणि तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर लई दिवसांशी 4 दिवस झालं ब्लॉग नाही बनवला. काल लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितले सगळे ब्लॉग बनवा, तर आज बनवतो एक. आणि इकडं बहिणीशी गालन झाले, तर तुला प्रश्न विचारतं. नको जाऊ दे, टाईम झाले. लोक विचारतात तू लाईव्ह स्ट्रीम मध्ये येत का ना, तर का नंतर येईल. मेकअप करायला येईन का पालाली. तिला जायचं आहे शॉपवरती, तर टाइम झालेला आहे. आणि मी उठले पण बघा, माझा टाइम उठायचा 12 वाजलेला आहे. आणि इकडं पास्ता खाला आहे मी सगळा. सगळं आम्ही संपवला. हा, पास्ता ठेवलाच ना. काय काय बाय बाय करता बाय. काय लोकांना कमेंट अशी तुला सगळी तारीफ करतात तुझी. खुशी काय मग त्यांच्यासाठी 2 शब्द. लाईक करा, सबस्क्राईब चॅनलला करा, पोराला मध्ये पुरं घ्या. असे असे धन्यवाद. पप्पा पप्पा पळाले हसत हसत. पप्पा कुठे चालला पा? रिक्षावरती चालला का पा? नाही इकडं वेरी काहीतरी बनवत. काय बनवत रे? सकाळी बनवतात. बैठक कशी जाऊन आली ती सकाळी, मी झोपलेलो. इकडे पाण्याची बॉटल विसरलेली आहे. ताण लागतं आम्हाला पक्की यार देवा. मध्ये तुला का नाही बोलायला, तर मग तू बोलस का ना, एक अभंग बोलायला बोलू. कधी कधी बोलशील. हा बोली ओके चालेल. मग आता दुपारी 1:30 वाजता जायची आपल्याला लाईव्ह. तर मग बघा, दररोज आम्ही दररोज रात्री 10 ते 11 वाजता आम्ही लाईव्ह जातो. आणि संडेला दुपारी 1:30 वाजता. पार्लरला बसून झालो दूध आणायला. तुम्ही दोघा जणांना मस्त डान्स बनवा. हो नक्की, यावेळी डान्स बनवता. अरे खायला ते काय बनवले? पास्ता बनवले ना. तर बघा पास्ता आलेला आहे आपला, पास्ता बनवलेला. तर आता मी खाते. एक प्लेट खतम केली. रास भुकलेली, रास मस्त झाले पास्ता. आता दुसरी प्लेट आणायला सांगले बायकोला. आलेली आहे दुसरी प्लेट. अरे आता कुठं पालायची आली. अगो बाई थँक्यू. लय भारी झाले पास्ता, हो लय भारी. लास्ट नसते लास्ट. सॉरी माय मिस्टेक. मयुरी बोलतो मी नाही बनवला, बहिणीसनी बनवले. तर सोनीनी लय भारी पास्ता बनवलेला आहे. तर दुपारी आम्ही लाईव्ह येणार आहोत 1:30 वाजता. तर थोड्याच वेळात आम्ही जाऊ लाईव्ह, नंतर दाखवतो पुढं. आणि इकडं काहीतरी करत होती, डान्स करत होती ना. झाली गप लगे कॅमेराला लगे गप. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. इकडं काहीतरी सूप घेतले, मॅगीचा सूप. थांबा, आता प्रोटीन घेतले. आता थोड्या दिवसांना एकदम वजन वाढू लागतं. जा आर यू कॉमेडी मी. तर काहीच जेवायला घेतलेलं आहे बघा. सुकटीचं कालवण बनवलेलं आहे, पापड दिले. दुसऱ्यांदा भात घेतली, दुसऱ्यांदा. मगाशी पण जेवलो मी आणि आता पण जेवतो. वा मस्त, अशीच जेवत राहा. आणि संध्याकाळचे पण जेवीन. तर 12:30 वाजलेले आहेत ना. आम्ही 1:30ला लाईव्ह स्ट्रीम करणार आहोत, तर सगळ्यांनी जॉईन व्हा. तर काहीच संध्याकाळचं 6 वाजायला आलेलं आहेत. आणि आमची लाईव्ह स्ट्रीम लय भारी झालेली आहे. 1:30 ते 2:30 3पर्यंत केली. 2:30चा टायमिंग होता, कारण 5 जण बोलत होती. तर असं वाटतं बोलतच राहावं सगळ्यांशी. तर आमची डेली सोमवारी ते शनिवारी रात्री 10 ते 11 लाईव्ह स्ट्रीम असतं. आणि रविवारी दुपारी 1:30 वाजता 1:30 ते 2:30पर्यंत असतं. तर तुम्ही पण जॉईन व्हा, जे नवीन असतील त्यांनी. तर आता काहीतरी बनवायला घेतलं, चिकन वाटतं बायकोनी, दाखवतं.
तर बघा इकडशी बायको कांदे सोलत. असं ना वाटत थोडीशी मदत करू दे. ये शब्द ही अपने आप में बहुत डरावना है. अच्छों को ये हिला देता है. होय मदत करायला सांगतो ना. बघा लगेच शब्द निघतात. लाईव्ह स्ट्रीम मध्ये अगोदर शब्द ना निघणार. बात तो सही है. हा कशी करतो बघा. मग चिकन आणलेलं आहे. चिकन करू. चिकन आहे. बिर्याणी बनवायचा विचार होता पण पप्पांनी नीट सांगलं ना टायमिंग कितीला जायचे कामाला तर होणार ना नीट म्हणून यावेळेस कॅन्सल. फक्त चिकन बनवायचे. मग थोडंसं चिकन चालणार आहे आता खायसाठी स्पेशल टेस्ट करायसाठी. तर दाखवतो थोड्या वेळात. कंटिन्यू राहा. नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोनी काय करतं इकडं बघा गाईज. हिला बहिणीसला फोन लावले आणि इकडं चालू आहे चिकन बनवायला. थोडंसं अजून बेहतरीन बनवासाठी. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आता होईल थोड्या वेळातच. थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला. थोड्या वेळात आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली पाडग्याला पण काय टाईम बघू भेटेल तर जाऊ नाहीतर मग काय घरीच राहू. लाईव्ह स्ट्रीममध्ये खूप जण बोलत होती म्हणजे मोस्टली प्रतीक्षाताई होत्या आणि अजून कोणतरी पैशूताई होत्या बहुतेक. मला आठवत नाही पण त्या लेडीज दोघीजणी बोलत होत्या लाईव्ह स्ट्रीममध्ये का बायकोला फिरायला ने त्या जाऊ फिरायला. गेलं तर टाईम भेटत तर जाऊ नक्कीच. चला तर 9 वाजल्या रात्रीचा. नाही इकडं बिड्डा सोलायला येते ना. बिड्डा ना पावटा आहे नाही. आता जेवायला घेतं मी. चिकन बनवले आम्ही जेवू आता. मीच जेवतं कारण की मित्र येतील ना थोड्या वेळेला. आम्ही बसू वरती. जेवण घेऊन आलेली आहे मैरी. बघा स्पेशल बनवली. किती 150 रुपये झाली बघा. इथे सुकाची कंबम बनवले. इकडं रस्सावाला बाकी चाललेला आहे का. थँक्यू. 150 रुपये चालेल भेटेल 150 भेटेल. जीपे करेन. बाय बाय. आता आम्ही चाललो. तर गाईज रात्र झालेली आहे आणि आम्ही आता झोपू. तर कसा वाटला गाईज आजचा हा छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.